तुमच्यासारखीच मी घरातली सगळी कामं करून, मुलांचे शाळा, अभ्यास हे सगळं करून स्वतःच्या क्षमतांना चाचपून बघत आहे. थोडासा हात द्याल का वरती येण्यासाठी? एक सबस्क्राईबचं बटन दाबून. नमस्कार, मी अक्षरा. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये तसं नक्की कळवा. त्याचबरोबर आणखी कुठली एखादी कथा, कादंबरी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. कुंती 41. एकामागून एक अशी अनेक वर्ष निघून गेली. मुलं खदीर वृक्षासारखी उंच आणि धिप्पाड झाली. ते 5 जण चालले की रथाच्या 5 घोड्यांसारखे दिसत. लोक त्यांना आदरानं नमस्कार करू लागले. मला माझ्या अरण्यवासाचाही विसर पडला. कोणत्याही मातेला आपल्या होतकरू तरुण मुलांचा नेहमी अभिमान वाटतो. मला तर 5 होतकरू मुलं लाभली होती. मग मला त्यांचा अभिमान का वाटू नये? त्यांच्या रूपानं सौख्य माझ्यावर पंचामृतांचा वर्षावच करीत होतं. आतापर्यंत मी जे जे सोसलं होतं त्याचं ते फळ होतं. मी 5 वीरांची माता होते, नगरजनांची राजमाता होते. एकदा असेच गुरु द्रोण आपल्या सर्व शिष्यांना घेऊन गंगेवर आंघोळीसाठी गेले होते. माझी सर्व मुलं त्यांच्याबरोबरच होती. सर्वजण आंघोळ करून गंगेतून बाहेर पडले. सर्व बाहेर आले याची खात्री करून गुरुवर्य द्रोण ही बाहेर पडू लागले. पण काठाजवळ येताच ते एकदम वाचवा वाचवा म्हणून ओरडत गटांगळ्या खाऊ लागले. एका मगराची शेपटी मधूनच पाण्याबाहेर फडफडू लागली. मगरानं पाण्यात गुरुवर्यांचा पाय पकडला होता. कुणालाच काय करावं ते समजेना. जो तो इकडं तिकडं धावू लागला. दुर्योधनानं पुढं होत गुरुदेवांचा हात जेमतेम कसा तरी पकडला. अर्जुनानं ते सगळं दृश्य पाहिलं. त्यानं झटकन आपलं धनुष्य उचललं आणि सटासट 7-8 मर्मभेदी बाण त्या मगरावर सोडले. वळवळत तो मगर लाकडाच्या वाळक्या ओंडक्यासारखा क्षणात पाण्याबाहेर आला. गंगेचं पाणी त्याच्या रक्तानं लाल झालं. गुरुदेव द्रोणांची सुटका झाली. बाहेर येताच त्यांनी अर्जुनाची पाठ थुपटली. अर्जुना, तू माझे प्राण वाचवलेस. माझं ब्रह्मास्त्र मी आजपासून तुला दिलं आहे. आता तुला केव्हाही उपयोग होईल. अभिसारासह त्यांनी अर्जुनाला ब्रह्मास्त्र दिलं. या प्रसंगापासून मला वाटू लागलं, अर्जुन माझ्या आशा आकांक्षांचा हिमालय आहे. आपल्या शापदग्ध दुर्दैवी पित्याची अपूर्ण राहिलेली कर्तृत्वाची धवल रेखा तोच पूर्ण करणार होता. गुरु द्रोण वरचेवर राजवाड्यावर येत. ते माझ्या सर्व पुत्रांची वाखाणणी करीत. माझ्याशी ते नेहमीच आदरानं वागत. मी अर्जुनाची माता आहे हे सर्वांना अभिमानानं सांगत. असेच एकदा ते म्हणाले, राजमाता, आता सर्व शिष्य चांगले तयार झाले आहेत. आता सर्वांची एकदा परीक्षा घेतली पाहिजे. सामर्थ्य हे स्पर्धेशिवाय व्यक्त होत नसतं. पण गुरुदेव, स्पर्धा ही माणसाला आंधळं करते. असं असेल तर ही स्पर्धा कशाला? मी विचारलं. तसं नाही. स्पर्धा हे जीवनाचं आवश्यक अंग आहे. स्पर्धा नसेल तर माणूस गंजून जाईल. त्याचे खरे गुण कधीच व्यक्त होणार नाहीत. निर्भेळ स्पर्धा म्हणजे आत्म्याचा निखळ आवाज. मी लवकरच सर्व शस्त्रास्त्रांच्या स्पर्धा भरवणार आहे. लवकरच म्हणजे केव्हा? येत्या वासंतिक पौर्णिमेला. पुढं स्पर्धेचा तो दिवस अमात्यांकडून सर्वांना कळवला गेला. मी त्या दिवसाची वाट पाहत होते, कारण मला माझ्या पुत्रांचं कौशल्य बघायचं होतं. त्यांच्या अंगी किती पराक्रम आहे ते मला पाहायचं होतं. कुंती 42. तो वासंतिक पौर्णिमेचा दिवस उजाडला आणि मावळलाही. हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ वीराची निवड झाली होती. पांडवांची माता म्हणून मी आखाड्यात राजस्त्रियांच्या डेऱ्यात सर्व स्त्रियांच्या मध्ये बसले होते. पण त्या एकाच दिवसानं मला पूर्णपणे कळलं की मी कोण आहे. जगातल्या कुठल्याच मातेची काळानं एवढी घोर परीक्षा घेतली नसेल, तिची एवढी धिंड काढली नसेल. त्या दिवशी गुरुद्रोण स्पर्धा संपल्यावर अर्जुनाच्या गळ्यात ती मानाची नीलकमलांची माला घालणार होते. एवढ्यात एक उंच, तेजस्वी आणि धिप्पाड तरुण आखाड्याच्या महाद्वारातून दंड थोपटीत थांबा म्हणत आत घुसला. किती निर्भय आणि खंबीर होता तो. क्षणार्धात तो मधल्या दगडी चौतऱ्यावर उभा राहून गरजला,
राजपुत्र अर्जुनानं आज या ठिकाणी करून दाखवलेले सर्व पराक्रम मी आता करून दाखवणार आहे. मला संधी मिळेल काय? महाराज धृतराष्ट्रांनी राजदंड उचलून त्याला अनुमती दिली. त्यानंतर त्यानं चौथऱ्यावर जी उडी मारली ती किती सहज होती. त्याच्या रूपानं जणू एक तेजाचा लोळच सगळ्या आखाड्यात विजेसारखा इकडं तिकडं चमकत होता. त्याच्या सर्व हालचालीत अतिशय गती होती, चपळता व सहजता होती. शेवटी तो आखाडे बदलत बदलत मल्लविद्येच्या आखाड्यात अगदी आमच्या डेऱ्यासमोर आला. केवळ एक कटिवस्त्र असलेला तो तरुण म्हणजे पायाने चालणारा नागशक पर्वत होता. त्याचं उघडं अंग सूर्यप्रकाशात इतकं चमकत होतं की सूर्यदेव आकाशात आहेत की पृथ्वीवर तेच समजत नव्हतं. आकाशाच्या पोटात घुसणाऱ्या शाल वृक्षासारखा तो उंच होता. पळसाच्या तांबड्या फुलासारखे त्याचे गाल रसरशीत लाल होते. सिंहाच्या आयाळीसारखे त्याचे कुरळे सोनेरी लांब सडक केस त्याच्या विशाल खांद्यावर मंद मंद रुळत होते. मध्येच तो पाठमोरा होई. त्याची पाठ फणसाच्या पिवळ्या धमक फाकेसारखी विशाल आणि नितळ होती. तो नुसता थोडासा जरी हल्ला तरी त्याच्या सर्वांगाचे पिळदार स्नायू वळवळणाऱ्या सतेज भुजंगासारखे तिथल्या तिथंच गोल फिरत, बघणाऱ्याची दृष्टी जागीच खिळवून ठेवत. चर्या गदेच्या शिरस्त्राणासारखी गोल गरगरीत होती. मान शंकासारखी पिळदार असून खांद्याच्या भक्कम शय्येत ती चिखलात हत्तीचा पाय रुतावा तशी जिथल्या तिथं बसवली होती. प्रेक्षकगण त्याचा कर्ण कर्ण म्हणून जय जयकार करीत होते. खेळत खेळत घामानं निथळणाऱ्या त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यावर बाहुकंटक नावाचा अवघड डाव टाकला. तसा त्याचा प्रतिस्पर्धी मरणाच्या भीतीनं हातपाय झाडू लागला. त्या वीरानं आमच्या डेऱ्याकडे बघितलं. माझ्या डोक्यावर विजेचा लोळ पडल्यासारखं झालं. त्याच्या लाल गोल मुखावर लालसर निळा प्रकाश फेकीत 2 मानसल सोनेरी कुंडलं त्याच्या कानात डौलानं डुलत होती. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता. मी अश्वनदीला जन्मताच अर्पण केलेला तो साक्षात सूर्यपुत्र होता. जणू आपल्या पित्याचं रूप घेऊनच तो सर्वांना जाळायला आज तिथं आला होता. किती ऐटदार दिसत होता तो. अरण्यातल्या घोड्यासारखी त्याची चाल ऐटदार होती. माझ्या इतर 5ही पुत्रांपेक्षा तो सर्वात अधिक देखणा होता. कितीही झालं तरी तो सूर्यपुत्र होता, ज्येष्ठ होता. त्याचं सर्वांग तेजाचे कण बाहेर फेकीत होता. कर्ण, त्या 2 अक्षरी नावात काय काय रहस्य लपलं होतं ते धात्री आणि मी याशिवाय त्या भव्य आखाड्यात कोणालाच माहीत नव्हतं. प्रत्यक्ष कर्णाला सुद्धा. पौरजन त्याचा वीर म्हणून जय जयकार करीत होते, पण तो साधा वीर नव्हता. वीरांचाही वीर असं त्याचं खरं स्वरूप होतं. माझा तो सर्वात पहिला पुत्र होता, पहिला आणि ज्येष्ठ पांडव. त्याच्यासाठी सतत आक्रोशणारं माझं मातेचं मन तडफडू लागलं. तिथले सगळे लोक पृथ्वीच्या पोटात अदृश्य झाले असते तरी मला त्याचं काहीच वाटलं नसतं. मला त्याला एकदा कडकडून मिठी मारायची होती. त्याच्या कानातल्या कुंडलांचे दीर्घकाळ साठलेले मुखे घ्यायचे होते. ते गंगा, यमुना, चर्मण्यवती आणि अश्व या नद्यांच्या पाण्यावर वाढलेलं माझं सतेज टवटवीत सोनेरी कमळ मला माझ्या दोन्ही हातांनी मनसोक्त कुरवळायचं होतं. कित्येक वर्ष माझ्या मनाचा एक कप्पा त्याच्यासाठी अश्रू ढाळत आला होता. त्याला धड एक वेळ सुद्धा पाजणं मला जमलं नव्हतं. माझ्यातील मातेचं मन हृदयात कधीही न अनुभवलेली वीरही खळबळ माजली. त्याच्या चिमण्या ओठांना पारखं झालेलं दूधही माझ्या शरीरात गरगर फिरू लागलं. उरात भरून आलं. मी उठून उभी राहिले. मला त्याच्या केवळ दर्शनानंच अनावर पाना फुटला. कुंचकी दुधानं भिजून गेली. काय करावं ते समजेना. डोळ्यातून अश्रू पाझरत होते. स्तनातून दूध वाहत होतं. माझ्या आणि त्याच्यामध्ये केवळ एक झिरमिरीत पडदा होता. तसा अतिशय तलम पण ओलांडायला अतिशय अवघड वाटणारा एक पडदा होता. एका मातेला तिच्या पुत्रापासून दूर ठेवणारा पडदा, समाजाचा पडदा, राजकुलाचा पडदा, प्रतिष्ठेचा पडदा, सामाजिक संकेतांचा पडदा. हा पडदा फाडून मी आवेगानं पुढे झाले असते तर काय काय झालं असतं? कर्ण मला बिलगला असता काय? त्याच्या डोळ्यात मातेच्या प्रेमाचे अश्रू उभे राहिले असते काय?
मी तुझी माता आहे म्हणून त्याला त्याचे भरगच्च खांदे गदागदा हलवून सांगितलं असतं तरी त्याला ते पटलं असतं काय? पतिनिधन आणि वनवास यामुळं राजमाता कुंतीला वेड लागला आहे असं कुठल्याही जरी एखाद्या वेड्यानं त्या आखाड्यात म्हटलं असतं तरी सगळ्यांनी त्यालाच शहाणा म्हटलं नसतं काय? त्यावेळी मी कोण होते? राजमाता, 6 वीर पुत्रांची आई, क्रूर काळाच्या आजवर हव्या तशा थपडा खाल्लेली दुःखी कुंती. छे, त्यावेळी एका पुत्राला आपल्या मिठीत घेण्यासाठी आसुसलेली मी एक चिरविरहिणी माता होते. पण असहाय्य होते. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी मी तडफडत होते. त्याच्या दर्शनानं शरीराचे बांध फोडून आलेला पाना आवरत नव्हता. जगाच्या दृष्टीला कर्ण मोठा वीर वाटला असेल, पण मला मात्र तो नुकताच जन्माला आल्यासारखा वाटत होता. माझं मन पिंजऱ्यात कोंडलेल्या मैनेसारखं आतल्या आत फडफडू लागलं. असहाय्यपणे मी हातांनी छाती दाबून घेतली तरीही दूध आवरत नव्हतं. दीर्घकाळ जीवाच्या निर्धारानं दाबलेला तो पाना होता. आता तो आवरणार नव्हता. माझी कुंचकी चिंब भिजली. मी परत मटकन खाली बसले. धात्री मला सावरू लागली. तिला दूरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळं आखाड्यात कोण होतं ते तिला कळलं नाही. त्या आखाड्यात मी एकटीच अशी स्त्री होते की तिला कर्णाचा जीवन वृत्तांत माहीत होता. माझ्यामुळंच तो तसा घडला होता. माझ्या एकाच शब्दानं आखाड्याचं स्वरूप बदलणं मला शक्य होतं, पण एकही शब्द मला बोलता येत नव्हता. प्रयत्न करूनही मुखातून एकही शब्द फुटत नव्हता. कर्ण धनुर्धराच्या चौथऱ्यावर निघून गेला. सर्वांना दिपवून टाकणारा लक्षवेध त्यानं केला होता. तोच खरा त्या दिवशीचा सर्वश्रेष्ठ वीर ठरला. पण माळ मात्र अर्जुनाच्या गळ्यात पडली. तसं वातावरण तापलं. कर्णानं चौथऱ्यावर उभं राहून दंड ठोपटून अर्जुनाला द्वंद्व युद्धाचं आव्हान दिलं. कर्णाला कृपाचार्यांनी कुल विचारलं. दुर्योधनानं पुढं होऊन चौथऱ्यावरच कर्णाला राज्याभिषेक केला. घटनाचक्र वेगानं फिरलं. एक सारथी म्हणून वाढलेला सूर्यपुत्र क्षणात राजा झाला. माझ्या मनाचा एक कोपरा त्यामुळं क्षणभर सुखावला. कसाही का होईना, पण तो राजा झाला होता. सारथ्यापेक्षा राजा केव्हाही श्रेष्ठच. पण त्यानं अर्जुनाला द्वंद्वाचं आव्हान दिलं होतं. द्वंद्व म्हणजे विजय किंवा मरण. सख्खे भाऊ अज्ञानामुळं एकमेकांविरुद्ध एकमेकाचा जीव घेण्यासाठी उभे राहिले होते, आणि तेही आपल्या मातेला समोर साक्षी ठेवून. दैव बलवत्तर म्हणून ऐनवेळी कर्णाचं पालन पोषण केलेला त्याचा पिता आदिरथ चौथऱ्यावर आला. नाहीतर छे, कल्पनाही करवत नाही काल काय घडलं असतं त्याची. दोघांपैकी एकाचा अंत झाला असता, तोही त्यांच्या मातेच्या पुढ्यात, आणि तो प्रेक्षकगणांनी टाळ्या वाजवीत आणि आरोळ्या मारीत पाहिला असता. पण कर्ण हा सारथ्याचा मुलगा आहे हे कळताच त्याला सर्वांनी टोचून घेतलं. सर्वजण सारथ्याचा मुलगा म्हणून त्याला हिणवू लागले. साक्षात सूर्यपुत्रावर क्षुद्र किडे थुंकू लागले, आणि तेही त्याच्या मातेसमोर. सारथ्याचा मुलगा. त्या लोकांच्या आरोळ्या माझ्या कानात भाल्याच्या टोकासारख्या घुसत होत्या. कुणाला ते सारथी म्हणत होते? या हस्तिनापुरातल्या एका तरी क्षुद्र किड्यात त्याला ओळखायची पात्रता होती काय? त्या लोकांच्या आरोळ्या माझ्या कानात भाल्याच्या टोकांसारख्या घुसत होत्या. कुणाला ते सारथी म्हणत होते? या हस्तिनापुरातल्या एका तरी क्षुद्र किड्यात त्याला ओळखायची पात्रता होती काय? माझ्या मस्तकात त्यांच्या आरोळ्यांचे घणाघात बसू लागले. समोरचा आखाडा अस्पष्ट आणि धुसर होऊन तो माझ्या भोवती गोल गरगर फिरू लागला. सहनशक्तीलाही काही सीमा असतात. माझ्या भोवती चाललं होतं ते काय होतं? वेड्या लोकांचा तो आचरट तमाशा नव्हता काय? मला तो थांबवता येणं शक्य नव्हतं. माझ्या शरीराचा तोल हळूहळू नष्ट होऊ लागला. मी माझे कान दोन्ही हातांनी गच्च झाकून घेतले. वादळी वाऱ्यात असहाय्य केळ उन्मळून खाली पडते तशी मी धाडकन खाली कोसळले. काही ऐकू येईना, काही दिसेना. मी मूर्छित झाले. 43. माझ्या पुत्र कर्णा, आज तुझी काय अवस्था आहे? छे, तिचं वर्णन सुद्धा करवत नाही. तुला माहित नाही की तू कोण आहेस. चोहो बाजूनी आज जग तुला हीन हीन म्हणून भुजंगाला साळुंक्याने टोचून खावं तसं टोचून खात आहे. नीच कुलातला म्हणून आज तुझा क्षणाक्षणाला
जगात जीव घेणा अधिक्षेप होतो आहे. आजचं तुझं जीवन म्हणजे मरणाहूनही महाभयानक अपमान, खाली मान घालायला लावणारी हृदय विदारक घृणा, वज्रघातापेक्षाही कठोर वंचना. वीर असून, शूर असून, बलाढ्य असूनही आज तुला हे सगळं मेल्या मनानं सहन करावं लागत आहे. कारण तुला माहीत नाही की तू कोण आहेस. सगळं जग तुझ्या अंगावर चोहो बाजूनी धावून येताच तू गोंधळलास, भांबावलास. कारण आज तुला माहीत नाही की तू कोण आहेस. तुला चारी बाजूंच्या लोकांनी काय म्हणायचं बाकी ठेवलं. दुसऱ्या कुणीतरी ते सहन केलं असतं काय? कर्णा, अरे ही तुझी सहनशक्ती आहे, अज्ञान आहे की असमर्थता आहे. मला माहीत आहे की ही तुझी सहनशक्ती नाही. तुला असमर्थ म्हणण्याचं धाडस कोणीच करणार नाही. तू आज अज्ञानात आहेस, मनाच्या परस्पर विरोधी महाभयानक गोंधळात आहेस. कारण तुला माहीत नाही की तू खऱ्या अर्थानं कोण आहेस. मला माहीत आहे की गवत रसरशीत तप्त अंगाराला कधीच नष्ट करू शकत नाही. पण त्या अंगारावर आज मनाच्या संभ्रमाच्या राखेचं पूट चढलं आहे. सगळ्यांनी चोहोबाजूंनी आघात करताच तू बावरलास. आपले कान हाताने झाकून घेऊन तू डोळे गच्च मिटलेस. कारण तू ज्या तेजाची खाण आहेस त्या तेजाचं नावही तुला माहीत नाही. गेल्या कित्येक वर्षात तुला ते कुणीही सांगितलं नाही. अरे, माळावर घायपात वाढतं तसा तू गेली अनेक वर्ष नुसता वाढलास. सगळ्या जगाचं काळीज छिन्न विछिन्न करणारे वांगबाण तुला आज सहन करावे लागतात. जग हे वेडं आहे असा उदार विचार करून का तू गप्प आहेस? अरे, हे आहे तरी काय? कुठल्या निसरड्या भूमीवर तू उभा आहेस आज कर्णा? माझ्या पुत्रा, आज तुला जाणीव नाही रे, आणि असलीच तर ती चुकीची आहे. तू असाच त्या अपसमजुतीत राहिलास तर सारं जग तुला सारथ्याचा मुलगा असंच म्हणत राहील, आणि तुझं खरं कुल शिलगडप होईल. कारण ज्यांना आत्मज्ञान आणि दूरदृष्टी नसते ते नष्ट होतात. त्यांचं नावही जगावर शिल्लक राहत नाही. तुला हे सगळं आज कोण समजावून सांगणार? मला माहीत आहे तुझं मन आगतिकतेनं आणि संभ्रमानं आपण कोण आहोत, काय करायला पाहिजे याचा शोध घेत नेहमी शरीराच्या भिंतीवर थडाथड आपटतं आहे. आज तुझा अंतरात्मा काळजीनं आणि चिंतेनं काळवंडून गेला आहे. तुला वाटतं आहे की आपल्या पायांखालची वाळू आता सरकते आहे. कारण अजूनही तुला माहीत नाही की खऱ्या अर्थानं तू कोण आहेस. तुला गेल्या अनेक वर्षात एवढंच शिकवलं आहे की तू सारथ्याचा पुत्र आहेस, तू सुतपुत्र आहेस. पण खरोखरच का तू सारथ्याचा पुत्र आहेस? नाहीस कर्णा, तू सारथी नाहीस. त्रिवार सांगावंसं वाटतं की तू सारथी नाहीस. तुझी परंपरा थोर आहे कर्णा. तुला आजचं हे रूप नि आकार देण्यासाठी कोणी कोणी काय काय अमर्याद कष्ट घेतले आहेत, पुण्य खर्ची टाकलं आहे, याची तुला जाणीव नाही. तू साक्षात सूर्याचा पुत्र आहेस. जगातला भयान अंधार उजवण्यासाठीच रे तुझा जन्म आहे. पण आज मात्र तू स्वतःच दिवाभितासारखा ओंजळीत तोंड लपवितो आहेस. अरे, तुझं तोंड लपविण्यासाठी नाही, जगाला उजळवण्यासाठी आहे. कारण तुझी परंपरा थोर आहे. त्या परंपरेकडे पहा, त्या तेजाच्या धगधगत्या स्फुल्लिंगाकडे पहा. तुलाच कळून येईल की तू खरा कोण आहेस. सर्वांनी तुला नीच म्हणताच बावरून तू हस्तिनापुराकडे पाहिलंस. सगळं हस्तिनापूर आज अगदी गप्प आहे, लाचार आहे ते आज. हे भीष्म, धृतराष्ट्र, विदुर सगळे विद्वान आहेत, त्यागी आहेत, पण आज तुला तुझं खरं स्वरूप सांगायला असमर्थ आहेत. कारण त्यांना तरी कोण आहेस हे नीट कुठं माहीत आहे. त्यांना तरी तुला सांगावा असा योग्य मार्ग कुठं सापडला आहे. ते गप्प बसलेत कारण ते स्वतः अज्ञानात आहेत. जगातून मदत मिळेल त्या अपेक्षेने तू चारींकडे बघितलंस, पण तुला कोण मदत करणार? उद्या एखादा महान प्रसंग तुझ्यावर आलाच तर तुला कोण सावरणार? वेड्या जगाच्या मदतीवर आजपर्यंत कोणी जगलं आहे काय? त्याला आपण कोण आहोत हे कळावं लागतं. त्याला आपल्या महान कुलाचं नाव माहीत असावं लागतं. तुझी आज दुर्दशा आहे ती त्यामुळंच. अरे, कुठून निघून तू कुठं निघालास हे तुला ठाऊक नाही. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून सुद्धा तुझ्यावर जे काजवे थुंकतायत, तू मात्र आपल्या अंतर्गत गोंधळात गडबडून गेला आहेस. कधी सावरणार तू? जर तू असाच गप्प राहिलास तर काय होईल?
खरोखरच तू सारथी होशील, नीच होशील, आपला आसूडच आपणाला बरा, असा एक विचित्र न्यूनगंडाचा भाव तुझ्या कणाकणात भिनून जाईल. केवळ कुणाच्या तरी रथाचं सारथ्य करणं एवढंच तुझ्या हाती राहील. तू म्हणजे कुणाच्या तरी हातचं एक खेळणं होशील. तुझे स्वावलंबन आणि तुझी स्वतंत्रता शिल्लक राहणार नाही. मग सावध झालास तरी त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेली असेल. त्यावेळी तुला सावरणं मलाच काय, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. रथाच्या चाकावरून उडणारी धूळ आणि परतंत्र सारथी दोघेही सारखेच. कर्णा, तू असली धूळ होशील, केवळ धूळ. या आणि असल्याच भयानक विचाराने मी उदास आहे, कारण मी कर्णाची माता आहे. माझा कण अन कण त्याच्याशी निगडीत आहे. माझ्या तेजस्वी पुत्राला सर्वांनी सारथ्याचा पुत्र म्हणून टोचून घेतलं. कोणत्या मातेला आपल्या मुलाचा हा अपमान सहवेल? म्हणूनच मी आज उदास आहे. ही धात्री मात्र वेड्यासारखी विचारते आहे, महाराणी, तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते? किती झंझावाती वळणं घेत आलं होतं माझं आयुष्य. काय हेतू आहे या वळणांचा? काहीच कळत नाही. या 4 तपात 3 वेगळ्या वेगळ्या कुंतींनी जीवन मी जगले आहे. बालपणातील पृथा, किशोरावस्थेतील आणि तरुण्यातील कुंती आणि माता, आता राजमाता असलेली विधवा कुंती, पुत्रासाठी तळमळणारी कुंती. माझी ही तिन्ही जीवन कुणाच्या ना कुणाच्या तरी हाती होती. बालपणी मी बाबांच्या वचनासाठी मथुरा सोडली, तरुणपणी महाराजांच्या शापासाठी हस्तिनापूर सोडलं, आणि आता भावाविरुद्ध भाऊ दंड थोपटून उभा राहिलेला पाहून मी माझं जीवन काळाच्या हाती सोडलं आहे. कारण काल अर्जुन अज्ञानानं आपल्या भावाविरुद्ध उठला. भीमानंही अज्ञानानं आपल्या ज्येष्ठ भावाला हाताला कुलाला शोभणारा आसूड घे असा विषारी वांगमान मारला. पण या सर्वांपेक्षा माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला आहे, तो दुर्योधनाचा. त्यानं आपल्या घाऱ्या डोळ्यांचं जाळं पद्धतशीर कुटीलपणे कर्णावर बरोबर टाकलं आहे. किती कौशल्यानं त्यानं कर्णाला आज आपल्या अधीन करून घेतलं आहे. हातात कर्णाचं आता होणार तरी काय आहे? मी उदास आहे ती याच करता. या वेड्या धात्रीला हे सगळं कसं सांगू? ती विचारते आहे, महाराणी, तुम्ही उदास का? कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते? राजमाता असूनही मी माझ्या वंचित पुत्रासाठी काय करू शकते? काही नाही. सामर्थ्याचे आणि सत्तेचे नगारे मानव कितीही पिटत राहो, तो शेवटी काळाच्या बळकट हातातील केवळ एक नगण्य खेळणंच आहे. कर्ण माझा पुत्र आहे असं हस्तिनापुरातील एका प्रशस्त चौकात उभं राहून गरजून सांगावं असं मला वाटतं. पण ते धैर्य मी दाखवू शकत नाही, कारण त्या धैर्याच्या प्रतिक्रियेतून माझ्या इतर 5 पुत्रांची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही. कदाचित त्यांना परत वनवास भोगावा लागेल आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही. माझ्या पुत्रा कर्णा, मी तुझा 2 वेळा त्याग केला आहे. एकदा जन्मलास त्यावेळी आणि परवा आखाड्यात. दुर्दैवी सूर्यपुत्रा, मी माझं जीवन काळाच्या हाती सोपवलं आहे रे, आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती सोपवलं आहे. धन्यवाद.